श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजातल्या गोरगरीब मुलामुलींसाठी ही योजना राबवली जाते। या विद्यार्थ्यांना या योजनेतनं नामांकित शाळेत शिक्षणाची सोय त्याचबरोबर वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये उकळण्यात आले। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वसतिगृह कागदावरतीच आहेत, मात्र त्यांच्या नावानं काही शिक्षण संस्थांकडून मात्र पैसे लाटण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे खातं ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या मंत्री अतुल सावेंच्या छत्रपती संभाजीनगरमधूनच काही प्रकरणं समोर आली आहेत। संभाजीनगर शहरातल्या बहुजन कल्याण विभागाच्या ऑफिसमधून एबीपी माझाने मंजुरी देणाऱ्या फाईल्स मिळवल्या आणि या फाईलीत मात्र धक्कादायक चित्र पाहायला मिळालं। फाईल्समध्ये मंजुरीसाठी लावलेले फोटो सुस्थितीत आहेत। अत्याधुनिक हॉस्टेलचेही फोटो आहेत, खेळाची सुविधा आहे, टीव्ही रूम आहे। जे काही नियमात लिहिलंय त्यानुसार सर्व काही कागदावर आहे। ग्राउंड रिपोर्टवरती या कोणत्याही सुविधा नाहीत। याचा अर्थ बनावट फोटो फाईलींवरती लावून परवानग्या मिळाल्या आहेत असाच होतो। आपण शाळेत जाऊन तिथली वस्तुस्थिती दाखवली, मात्र माझ्या हातात या मंजुरीच्या फाईल आहेत दोन शाळेच्या। एक आहे स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड कॉलेज आशेगाव आणि दुसरी आहे गॅलेक्सी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल। आता या प्रत्यक्षात जरी तुम्हाला पाहिल्यानंतर तिथं काहीच दिसलं नाही, मात्र मंजुरीच्या फाईलमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे। म्हणजे तिथे बेड्स आहेत, टीव्ही आहे, कम्प्युटर लॅब आहे। कसं या मी तुम्हाला दाखवतो। आता ही फाईल आहे आसेगावची। इथे बघा या क्लासरूमचे फोटो, इमारतीचा फोटो। तिथं हॉस्टेलच नव्हतं, मात्र इथं कागदावर बघा किती सुंदर छान गाद्या टाकलेलं छान असं हॉस्टेलची सुविधा असल्याचं दाखवण्यात आलंय। लहान मुलांसाठीचे जसे बेड लागतात, बेडशीट लागतात, तसेच बेडशीट या फोटोमध्ये आहेत आणि हे अशा आमच्याकडे सुविधा आहेत असं कागदावरती दाखवण्यात आलेलं आहे। आरो पाण्याच्या पिण्यासाठीचा, खेळासाठीच्या सगळ्या गोष्टी। ही एक फाईल झाली। दुसरी आपण रात्री जिथे गेलो होतो, रात्री वास्तव दाखवलं होतं, ती ही गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल। मी जे सांगत होतो की कुठेच या ठिकाणी जे मार्क द्यायचे असतात तिथे कुठेही यांनी नाही असं लिहिलेलं नाही। म्हणजे 100% गुण या ठिकाणी दिलेले आहेत। हे जे हेड आहेत ह्यांची सही आहे इथे आणि त्यांनी स्पष्टपणे सगळं सांगितलंय। विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र व्यवस्था होय 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 हो, पण सगळीकडे पाहिलं सगळीकडे होय आहे, होय सगळीकडे होय लिहिलंय। हे टीव्ही रूम इथेही बघा किती सुंदर व्यवस्था आहे। कॉट मस्त व्यवस्थित लावलेत, असं वाटेल की इथं छानपैकी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे, मात्र प्रत्यक्षात असं काहीच नव्हतं। प्रत्येक फाईलमध्ये असंच आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्व काही कागदावर आहे। हे ते कागद आहे, त्याच्यात सगळं आहे, मात्र प्रत्यक्षात काहीच नाही।